नमस्कार मंडळी, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव काय या कुकिंग चॅनलवर. आज आपण बटाट्याचं भरीत बघणार आहोत. आपण वांग्याचं भरीत अनेक वेळा करून बघितलं असेल. आज मी तुम्हाला आगळीवेगळी पद्धतीने ही बटाट्याचं भरीत बनवून दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे मीडियम साईजचे 7-8 बटाटे घेतलेले आहे. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यावरची सर्व माती काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. आता मी हे सर्व बटाटे तेलाने ग्रीस करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता ब्रशने सर्व चारी बाजूने तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचे आहे. आता मी हे बटाटे गॅसवर ठेवून भाजून घेणार आहे. तुम्ही हे भरीत करताना बटाट्याची साईज मीडियम घ्या, कारण ह्या मीडियम साईजमुळे बटाटे पटकन भाजल्या जातात. आता जोरात गॅसवर चारी बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. 10 ते 15 मिनटामध्ये बटाटे व्यवस्थितरित्या भाजले जातात. तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या भाजले गेलेले आहे. मी तुम्हाला 1-2 बटाटे फोडूनही दाखवत आहे. बघा, आतपर्यंत व्यवस्थित भाजले गेले आहे बटाटे. गरम आहे बटाटे, त्यामुळे बघू शकता तुम्ही आतपर्यंत भाजले गेले आहे बटाटे. आता ते बटाटे थंड झाल्यानंतर त्याचे साल सहज निघतात. तुम्ही बघू शकता बटाटे थंड झाल्यानंतर त्याचे साल व्यवस्थित निघत आहे. आता आपण सर्व बटाट्याचे साल काढून घेणार आहोत. अशा प्रकारे बटाट्याचं भरीत तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतं. तुम्ही बघू शकता सर्व बटाट्यांचे साल आपण काढून घेतले आहे. आता आपण हे सर्व बटाटे हाताने किंवा एखाद्या स्मॅशरने व्यवस्थितरित्या कुस्करून घ्यायचे आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचे आहे. सहजासहजी ते बारीक होतात, चांगल्या प्रकारे त्याला वाफ आलेली असते. तुम्ही बघू शकता सर्व बटाटे कुस्करून झालेले आहे. आता आपण त्या बटाट्याचं भरीताला फोडणी देणार आहोत. मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर 1 मोठ्या साईजचा कांदा उभा कापून घेतलेला आहे. तुम्ही बारीकही कापून घेऊ शकता. व्यवस्थितरित्या कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण बारीक करून ठेवलेलं होतं ते टाकून घेणार आहे. मी ते हिरवी मिरचीचं भरीत करणार आहे. तुम्ही इथे लाल मिरचीही वापरू शकता. मिरची, लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता एक मीडियम साईजचा टमाटर बारीक कापून टाकायचा आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या आपलं फोडणी तयार झालेली आहे. आता आपण हे बटाट्यावर टाकून घेणार आहे. सर्व मसाला आपण त्या बटाट्यावर टाकून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या मिक्स झाल्यानंतर त्यावर मी आता भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं बटाट्याचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्ही हे टिफिनसाठीही देऊ शकता किंवा प्रवासातही नेऊ शकता. आणि जर काही स्वयंपाकाला सुचत नसेल तर अशा प्रकारेही तुम्ही बटाट्याचं भरीत करू शकता. मुलांच्या डब्यासाठी तर खूपच छान ही रेसिपी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा. धन्यवाद.